दुहेरी मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजा शिर्केंच्या घरापासून. तर आता इथे बारसं सुरू असतं. तर आता इथे आजी म्हणतात, चला मामी बाळाचं नाव ठेवा. हो असं म्हणतात इथे ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी नाव ठेवते. तर आता इथे अर्णव तिला बघत असतो लांब थांबून. कुर्र असं करते आता इथे ईश्वरी आणि हसते ती. या असं म्हणते आता इथे ईश्वरी. या अंजली ताई या असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे रेकॉर्डिंग करत असतो बघा प्रेक्षक सगळं आकाश. हलके हलके जोजवा असं गाणं चालू होतं बघा प्रेक्षक. तर आता इथे आजी, अंजली आणि ईश्वरी तिघेच नाही बारसा करत असतात. तर आता इथे अर्णव ईश्वरी एकमेकांना बघून हसत असतात. तर आता इथे बघा प्रेक्षक बाळ शांत झोपलेलं असतं. तर आता इथे सगळेजण बारशाचं गाणं म्हणायचं दाखवलंय. तर आता इथे अजून गाणीच दाखवत आहेत बघा प्रेक्षक आणि अर्णव आता इथे आपल्या आठवणीत असतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना बघत असतात. तर आता इथे सगळेजण टाळ्या वाजवतात. तर आता आम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना बाळाचं नाव जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आजपर्यंत तिला आपण चकुली, मनी, सोनू, माऊ अशा हाका मारत होतो. पण आज बाळाला त्याचं नाव मिळणार असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि ती यापुढे तिची ओळख असणार आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. बारशाच्या विधी पार पडलेत त्यामुळे मला आणि अर्णव सरांना बाळाचं नाव माहिती आहे असं म्हणते ईश्वरी. पण आता तुमच्या सगळ्यांसमोर बाळाचं नाव त्याच्या आईबाबा जाहीर करतील असं म्हणते इथे ईश्वरी. तर आता ही डोर उघडली ना की पुष्पवर्षाव होईल आणि बाळाचं नाव सगळ्यांसमोर जाहीर होईल असं म्हणते इथे ईश्वरी. तर आता काहीतरी वल्लरी केलेली असते बघा प्रेक्षक बहुतेक. खूप हसत असते ती. अंजली ते जिजू या असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अंजली आणि राकेश जातात बघा प्रेक्षक तर आता इथे नाव काय ते बघणार असतात. तर आता डोर असते ती राकेशच्या हातामध्ये. सुरू हो जाय असं म्हणते आता इथे ईश्वरी. हो जाय असं म्हणतात इथे राकेश. 1 2 3 असं म्हणतात इथे ईश्वरी. तर आता इथे उघडतात ते. तर कर्णिका लिहिलेलं असं बघा प्रेक्षक त्याच्यावरती. तर आता इथे राकेशच्या अंगावर फुलं पडतात. तर आता इथे 2-3 फोटोग्राफ सुद्धा खाली पडतात. तर आता इथे ईश्वरी म्हणते हे सगळं काय आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक रमाकांत राजा शिर्केचे तर फोटो असतात. तर आता विल्हारीला खूप आनंद होतो. कर्णिका असं म्हणतात इथे मामा. बाबा छान नाव आहे कर्णिका असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी बघते तो फोटो. तर राकेश पण बघतो ते फोटो. तर आता इथे अंजली सुद्धा बघते ते फोटोज. तर आजी सुद्धा बघतात बघा प्रेक्षक ते फोटोज. तर आता इथे आकाश वगैरे सगळे बघतात आणि सगळ्यांना धक्का बसतो. तर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक तर आता इथे आजी वगैरे उभारतात बघा प्रेक्षक तर आता ते येतात बघायला ते फोटोज. तर घरातले मंडळी सगळे ते फोटोज बघतात. तर आता इथे अंजली सुद्धा घेते आणि सगळे एक एक फोटोज घेतात. तर आता इथे ते फोटोज बघतात. तर आता इथे सगळ्यांनाच शॉक बसतो बघा प्रेक्षक तर आता इथे आजीला खूप मोठा शॉक बसतो. तर अंजलीला सुद्धा. तर आता इथे राकेशला सुद्धा. तर आता इथे आकाशला सुद्धा. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी एकत्र थांबलेले असतात. तर आता इथे आजीना खूप मोठा शॉक बसतो आणि आता इथे अविनाशला सुद्धा. तर आता इथे अर्णवला कळतच नाही हे सगळं काय चाललंय म्हणून. तर आता इथे अर्णव बघता बघा प्रेक्षक ते फोटोज. तर आता इथे आजीला खूप वाईट वाटतं. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात आणि आता ते खूपच सॅड होतात. तर आता इथे सगळ्यांना काय झालं समजतच नाही बघा प्रेक्षक तर आता इथे आजीला मात्र चक्कर येते. आई आई आकाश असं म्हणतात इथे अविनाश. आजी आजी असं म्हणतात इथे ईश्वरी. आजी अशी असं म्हणतात आता इथे ते. तर आता इथे आजीना चक्कर आलेली असते. तर आता सगळ्या बायका बघतात बघा प्रेक्षक ते फोटोज. बघा प्रेक्षक इतके श्रीमंत दाखवलेत राजा शिर्केंना. पण पाहुणे किती गावंढळ दाखवलेत बघा प्रेक्षक आणि म्हणजे सिरियल वाल्यांनी जरा तरी बघून ठेवायचं ना. म्हणजे जरा तरी फॅशनेबल पाहुणे दाखवलं पाहिजेत. किती म्हणजे किती गावरान पाहुणे दाखवलेत ना खरंच. बघा प्रेक्षक बारशाचा एपिसोड कळेल तुम्हाला. तर आता इथे पाणी पाजवतात आजीला. तर आता इथे अविनाश म्हणतो आई आई. तर आता इथे सगळे आलेले लोक काहीतरी बोलायला लागतात. तर आता इथे अविनाश येतो. तर आता तो म्हणतो माफ करा आमच्या कुटुंबाला जरा एकटं सोडता का प्लीज असं म्हणतात तो. तर आता सगळे निघून जातात बघा प्रेक्षक बारशा आलेले लोक. तर आता सगळे लोक निघून जातात. आजी अरे ओके असं म्हणतात इथे अर्णव बघा प्रेक्षक तर आता इथे ईश्वरी रडायला लागते. तर आता इथे ते फोटोज बघते अंजली सुद्धा. तर आता इथे आजीना खूप वाईट वाटतं. आजी असं म्हणते आता इथे ईश्वरी एक शब्द बोलू नकोस असं म्हणते आता इथे आजी आणि आता ती ईश्वरीच्या कानाखाली मारते. आजी असं म्हणतात इथे अर्णव. ज्या बाईमुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली तिची मुलगी आहेस तू असं म्हणते आता इथे आजी. जिच्यामुळे चिंटू आणि अंजली अनाथ झाले आणि माझ्या सात्विकाचा संसार उद्ध्वस्त झाला. त्या बाईची मुलगी माझी नाचून म्हणून चिंटूची बायको म्हणून इतके दिवस या घरात राहतीये आणि हे मला माहितीच नाही असं म्हणते आता इथे आजी. एवढा मोठा विश्वासघात केलास तू माझा असं म्हणते ती. आहो आजी असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुझ्या भोळ्या चेहऱ्याला आणि तुझ्या आईच्या गोड बोलण्याला फसलो आम्ही असं म्हणते आजी. तू त्या बाईची मुलगी आहेस हे जर माहिती असतं ना तर तुमच्या लग्नाला मान्यताच काय ह्या घरात सुद्धा येऊ दिलं नसतं मी तुला असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे ऐश्वरी खूप रडते बघा प्रेक्षक एवढी मोठी गोष्ट लपून ठेवलीस तू. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ईश्वरी असं म्हणतात इथे अविनाश. तर आता आकाश म्हणतो ईश्वरी तुला माहित होतं सात्विक त्याने तुझ्या आईमुळे आत्महत्या केली होतीच म्हणतात इथे आकाश. नक्कीच माहिती असणार असं म्हणते अंजली. ह्या लोकांनी आधी सुद्धा आपल्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात इथे अंजली आणि आता सुद्धा तेच करतायत असं म्हणते ती. तर ईश्वरी खूप रडते बघा प्रेक्षक आधीपासनं ही आपल्या वाईटावर होती. हो फोटो हिच्या आईचा चेहरा जितका भोळा दिसतो ना तितकाच हिचा चेहराही भोळा आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. पण त्याच भोळ्या चेहऱ्याने परपुरुषाला
इतकं नादाला लावलंय असं म्हणतात इथे वल्लरी. इनाफ इज इनाफ असं म्हणतात इथे अर्णव. सगळ्या मुलीमुळे होतं आणि तू मलाच कप करतोस असं म्हणते वल्लरी. आमच्या कुटुंबाला कधी न भरून येणारी जखम तुझ्या आईने दिली आहे ईश्वरी आम्हाला असं म्हणतात इथे अविनाश. तेव्हा जे घडलं त्यातून आम्ही सावरलो अशी फक्त समजूत काढत होतो आतापर्यंत आम्ही असं म्हणतो अविनाश. पण नाही, ते दुःख आमच्या मनात चलत होतं. हे बघ, तुलाही माहित होतं की नव्हतं असं म्हणतो अविनाश. विचारतच नाहीये मी तुला. यापुढे पुन्हा जर का तुला या घरात राहायचं असेल तर देसाई कुटुंबाशी संबंध तोडायचे ते पण कायमचे असं म्हणतात इथे अविनाश. कारण तुझी आई या कुटुंबाची आणि या घराची अपराधी आहे असं म्हणतात इथे मामा. मामा, ही मुलगी इथे असेच तोपर्यंत संबंध तुटणारच नाही ना असं म्हणते अंजली. कारण त्या काय माहित राहणार इथे असं म्हणते अंजली. असं असेल तर हिलाच घराबाहेर काढा असं म्हणतात आजी. आजी काय बोलतेस तू असं म्हणतात इथे अर्णव. प्लीज माझा ऐका असं म्हणतो. ज्या मुलीमुळे माझ्या मुलीचा जीव गेला त्या बाईच्या मुलीला या घरात राहायचा अधिकार नाही असं म्हणतात आजी. तिला इथे जागाच नाही असं म्हणतात आजी. चल निघितून असं म्हणतात इथे आजी. चल निघ. तर आता अर्णवला राग येतो. तर आता इथे ईश्वरी खूप रडत असते आणि ती घर सोडून जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी जात असते घराहून बाहेर. तर आता इथे सगळ्यांना वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो, घर सोडून जाते म्हणून. म्हणजे आता इथे राकेशला दाखवलंय आणि आतनं थोड्यांना वाईट वाटत पण असतं की ईश्वरी घर सोडून जाते म्हणून. तर आता ती खूप रडत असते. तर आता ती जात असते बघा प्रेक्षक घराबाहेर आणि खूप रडत असते आता इथे ईश्वरी. तर आता इथे खूप स्लो आहे बघा प्रेक्षक हो हे जे चाललंय ते. तर आता इथे तेवढ्यातच तिचा हात कोणीतरी पकडतं आता इथे ईश्वरीचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी वळून बघते. तर आता ती बघते तर काय अर्णवने तिचा हात पकडलेला असतो. तर आता तो मान हलवतो. तर आता तिचा हात पकडतो बघा प्रेक्षक हो आणि आता इथे तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तर आता तो तिला आतमध्ये घेऊन येतो. तर आता इथे आतमध्ये घेऊन येतो तो ईश्वरीला. मी सिंदूर घर सोडून कुठे जाणार नाही, हे घर तिचं पण आहे असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे सगळ्यांना समजतच नाही हे काय चाललंय म्हणून. चिंटू असं म्हणते आता इथे अंजली. काहीच कसं वाटत नाही रे तुला असं म्हणते अंजली. इतका आंधळा झाला तिच्या प्रेमात. अरे आपल्या आईची गुन्हेगार आहे ही आणि आज तुला इतकं कळून सुद्धा तुला काही कळत नाही असं म्हणते ती. तर आता अर्णव तो आज नाही, मला हे सगळं आधीपासूनच माहित होतं असं म्हणतात इथे अर्णव. काय असं म्हणतात इथे अविनाश. तुला माहित होतं हे सगळं असं म्हणतो तो. तर त्या अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात. तर आता इथे आजी येतात. मग आमच्यापासून का लपून ठेवलं असे सगळं असं म्हणतात आजी. सात्विकाच्या आत्म्याला काय वाटलं असेल सांग ना असं म्हणते आजी. आजी प्लीज आय कॅन एक्सप्लेन. नक्की काय झालंय तुम्हाला काहीच माहित नाही असं म्हणतात इथे अर्णव. मग तुला माहिती होतं ना, मग आमच्यापासून का लपवून ठेवलंस तू असं म्हणतात इथे आजी. ते काय नाही, मी तुझं काही ऐकून घेणार नाही असं म्हणतात आजी. ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नको असं म्हणतात होतं इथे आजी. तर आता इथे अर्णव म्हणतो आजी अर्णव असं म्हणतात इथे वल्लरी. ह्या मुलीला घराबाहेर काढल्याशिवाय सात्विकाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं म्हणते वल्लरी. ही आता या घरात नको आहे असं म्हणतात इथे मामा. चिंटू हिला तुला बाहेर काढावंच लागेल असं म्हणतात इथे अंजली. तर आता इथे ऐश्वर्या रडत असते. एक मिनिट असं म्हणतात इथे राकेश. सॉरी पण मी माझं एकदा ऐकून घेत होता का असं म्हणतो राकेश. हे बघा हे नेमकं काय प्रकरण आहे मला नाही आठवत असं म्हणतो राकेश. तुमच्याशी असलेली नाती तुमच्या कोणाचाही भूतकाळ काहीच माहित नाहीये मला. पण पण एक गोष्ट माहिती आहे असं म्हणतो तो. या माणसाच्या डोळ्यात असलेला खरेपणा आणि हा ईश्वरी मॅडमच्या वागण्यातली निरागसता खरंच खूप चांगली माणसं आहे तो. दोघे किती चांगलं वागतात सगळ्यांशी. ही माणसं चुकूच शकत नाहीत. माझं मन तयार नाही हे म्हणायला असं म्हणतो राकेश. अहो पण असं म्हणते आजी. आजी एक मिनिट माझं ऐकून घ्या प्लीज असं म्हणतो राकेश. हे बघा समजा एका मिनिटाकरता आपण धरून चालू की ईश्वरी मॅडमच्या आई चुकल्या होत्या त्यावेळी, मानलं एक वेळी. मग आईच्या चुकीची शिक्षा मुलीला का द्यायची असं म्हणतो राकेश. हा कुठल्याने आहे, त्याने काय वाईट केलं या घराचं असं म्हणतात इथे राकेश. त्या इतक्या चांगल्या आहेत, एवढं चांगलं वागतात सगळ्यांची, सांभाळून घेतात सगळ्यांना. तर त्यांना का काढायचं घराबाहेर असं म्हणतात इथे राकेश. तर आता इथे जेला वाईट वाटतं बघा प्रेक्षक हो. थँक्यू असं म्हणतो अर्णव. खरंच थँक्यू असं म्हणतो तो राकेशला. अर्णव म्हणतो तुमचा मेमरी लॉस झालाय पण माणसं ओळखण्याची तुमची इन्स्टिक्ट अजून जिवंत आहे असं म्हणतो आता इथे अर्णव. थँक्स असं म्हणतो होता अर्णव. मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो मगापासून आणि तुम्ही ब्लाइंडली मी सिंदूरला घराबाहेर काढताय असं म्हणतो तो. मी पण हेच केलं होतं ज्यावेळेस मी हे सगळं बघितलं होतं आणि जेव्हा मला कळलं होतं. बट आय वॉज रॉंग असं म्हणतो इथे अर्णव. मला नंतर सगळं कळलंय असं म्हणतो तो. ज्यावेळेस मी ठरवलं काही झालं तरी मी तिची साथ कधी सोडणार नाही असं म्हणतो इथे अर्णव ईश्वरीला पकडून. तर आता इथे वल्लरीला राग येतो. जगाला काय वाटतं तिच्याबद्दल आय जस्ट डोंट केअर असं म्हणतो तो. तर आता इथे सावकाश सावकाश असं म्हणते नम्रता आणि शुभंकरला घेऊन आलेले ती घरी. खूप दुखते काय रे असं म्हणते आता इथे नम्रता. हे ठीक आहे असं म्हणतो आता इथे शुभंकर असं म्हणत होता सुप्रिया येते. चल हे डॉक्टरांनी दिलेलं औषध घे, मुकामार खूप लागलाय, औषध घेऊन बरं वाटेल असं म्हणते सुप्रिया. तू साडी नेसली होतीस ना, तुम्ही बारशाला गेला नाहीत का असं म्हणतो शुभंकर. अरे ते सगळं सोडत असं म्हणते नम्रता. मला सांग ती माणसं कोण होती असं म्हणते आता इथे नम्रता. हो रे कोण होती ती, काय आली काय मारली काय तुला असं म्हणते सुप्रिया. हेच प्रश्न मलाही पडलाय असं म्हणतो शुभंकर. की माणसं ती कोण होती, ती आपल्याकडे का आली होती, त्याने मला का मारलं. आय हॅव नो आयडिया. एखादं सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखं घरात घुसून तुडवलंय मला असं म्हणतो शुभंकर. आई बघतेस ना असं म्हणतो नम्रता. आतापर्यंत मला चोकच सुचतायत असं म्हणतो तो. काय रे शुभंकर असं म्हणते सुप्रिया. बरं चल गोळ्या घे आणि जरा आराम करा असं म्हणते ती एका अटीवर.
काय असं म्हणते सुप्रिया, तुम्ही प्लीज असे हे सिरियस चेहरे करून माझ्या अवतीभोवती थांबू नका. आम्ही असं सिरियस राहण्याने ती लोक पकडली जाणार आहेत का नाही ना, असं म्हणते शुभांकर. हे औषध असं म्हणते आता इथे सुप्रिया. बघा प्रेक्षक, तर आता तो औषध घेतो. कडू आहे असं म्हणतो आता इथे शुभांकर. बरं नमो, स्वयंपाकाचं बघूया. बाबा नाही जेवायला वाढायचं असं म्हणते ती. हो असं म्हणते आता इथे नम्रता. चला आलोच, काळजी घे असं म्हणते नम्रता. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नम्रताची ओढणी तिथेच ठेवलेली असते. तर आता हे सगळं शुभांकरने घडवलेलं असतं बघा प्रेक्षक हो, की त्याने स्वतःलाच मारण्यासाठी बोलवलं असतं गुंडांना. शुभू असं म्हणते आता इथे नम्रता तिथे येऊन. तर आता माझी ओटी घेऊन काय करतोय असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे शुभांकर बघा प्रेक्षक हो, डबल गेम खेळतोय आणि आता इथे गुंडांना बोलवतोय सिंपतीसाठी. आणि आता इथे नम्रता त्याच्या बाजूला बसते ना, त्याच्यामुळे म्हणून. तर आता ही ओढणी आहे, मला वाटलं टावेल असं म्हणतो इथे शुभांकर. तर आता इथे नम्रता ती ओढणी घेते. तर आता इथे बघा प्रेक्षक, शुभांकर पण ऐकूंडच असतो. मी तिच्या पाठी कायम उभा असेन असं म्हणतो इथे अर्णव. डोळ्यात अश्रू आणवणार ईश्वरीसाठी मी तिच्यासोबत कायम असेन असं म्हणतो इथे अर्णव. तर आता अंजलीला काय आवडत नाही आणि वलरीला सुद्धा. तर आता इथे अर्णव ईश्वरीला घेऊन जातो बघा प्रेक्षक आपल्या रूम मध्ये. तर आता इथे बाकी सगळे खाली थांबलेले असतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो. तर आता इथे अंजली चिडून आत जाते. तर आता इथे वल्लरीला खूप राग येतो. तर आजचा भाग इथे संपतो. तर आता बघूया रेकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे ईश्वरी म्हणते, इतके दिवस मी या लोकांना माझं मांडलं होतं असं म्हणते ईश्वरी. एका सेकंदात या घराने इथली लोकांनी मला परक करून टाकलं असं म्हणते ईश्वरी. हे डेकोरेशन पण आपण केलं होतं ना, पण ते सगळं फोटोज वगैरे तिथे कसं काय आले असं म्हणतो इथे अर्णव. विचार करायला लागतो होता इथे दोघे अर्णव आणि ईश्वरी. काय चाललंय, हे सगळं जेवण बाहेरून का ऑर्डर केलं असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतात. तर आता इथे ते बाहेरचं जेवण ऑर्डर करून खात असतात. तर आता इथे अर्णव म्हणतो हे सगळं काय आहे, तुम्ही बाहेरून जेवण का ऑर्डर केलं असं म्हणतो इथे तो. आम्हाला तुझ्याशी वाद घालायचा नाही असं म्हणते आता इथे आजी. तर आता वल्लरी म्हणते, तुला खायचं असेल तर तू खा ना तुझ्या बायकोच्या हातचं असं म्हणते वल्लरी. आम्ही कोणी खाणार नाही असं म्हणते ती. मला प्लीज आईकडे जाऊ दे असं म्हणते आता इथे ईश्वरी. मला आईची आठवण येते असं म्हणते आता ईश्वरी. नाही जायचं असं म्हणतो इथे अर्णव. तर बघा प्रेक्षक, रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा.